द न्यूज लाइन द्वारा आयोजित समान नारी शक्ति कार्यक्रम बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर द न्यूज लाइन समूह ने विभिन्न क्षेत्रों में काम करने वाली महिलाओं को सम्मानित करने के लिए सम्मान नारी शक्ति कार्यक्रम का आयोजन किया। इस कार्यक्रम में दत्तात्रेय तर्लेकर लिंगायत तेली समाज कराड़ तालुका के अध्यक्ष डॉक्टर गौरी ताम्हणकर, द न्यूज लाइन के प्रधान संपादक प्रमोद तोड़कर, एसोसिएट एडिटर अमोल टाकले, कार्यकारी संपादक सुहास कांबले, निदेशक सागर बरगे शामिल हुए। कार्यक्रम का संचालन शिवाली पवार ने किया तथा धन्यवाद ज्ञापन प्रमोद तोड़कर ने किया। तो राधेचा श्याम झाला आणि झाला ती पत्नी म्हणून कळी तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो आणि म्हणूनच आम्ही द न्यूज लाईन स्त्री शक्तीला न्यूज लाईनचा The woman with beauty with Veda. जरा टाळ बोला। कर्म कोणाला लावून ती करतोस। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की सर छोटंसं आपण आमचा इथं सत्कार केला। माझ्या बाबतीत म्हणाल तर आपण समाजात वावरताना आपण सामाजिक देणं लागतो समाजासाठी असतात ती पार पाडण्याचा प्रयत्न फक्त आम्ही पवार कुटुंबीय करत आहोत आणि तरी देखील तुम्ही या ठिकाणी आमच्या कार्याचा आदर केलात, आम्हाला प्रोत्साहित केलं आणि आपण केलेला सत्कार आम्हाला आमच्या पुढच्या कार्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईल। धन्यवाद। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आमच्या मार्गदर्शिका सौ गोविंद तांबे, प्रमोद तोडकर, अण्णा, सुहास, अमोल मोरे मॅडम आणि उपस्थित सर्व महिला शक्ती जेवढं कार्य मोठं आहे की त्यांनी जवळ 100 काम केलं तर एक काम केलं ते सांगतात। म्हणजे हा एक खूप मोठा काय म्हणतात दातृत्व म्हणतो ना आपण की एक आता सतत काळ नाही तर ते आमचं संदीप भाई असेल, वैद्य असेल, ते अतिशय सांभाळलेले। खऱ्या अर्थानं महिला दिवस हा ठेवायला लागला। खऱ्या अर्थानं तो महिलांना दिलेला न्याय की महिलांचा एक प्रकारे अनादरच म्हणता येईल असा कुठला मग महिलांसाठी तुझा एक दिवस असावा आणि त्याविषयी तरी किमान आपल्या परिसरातल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची चर्चा व्हावी, त्याचा आढावा व्हावा, समाजानं त्यांच्या देखील कामाची दखल घेऊन अगदी कृतज्ञपणे त्यांचा सन्मान करावा अशीच कदाचित त्याच्या पाठीमागची भावना असेल। दिवस जरी 8 मार्च हा महिला दिन असला तरी पृथ्वीचा असा एकही दिवस नाही की जो स्त्री वाचून उजळेल आणि स्त्री वाचून मावळेल। स्त्रीचं जे स्थान आहे हे खऱ्या अर्थानं ही सृष्टी गतिमान ठेवण्यामध्ये स्त्रीचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान सगळीकडे होत असताना 8 मार्चलाच हा कार्यक्रम व्हावा अशी आमची सुहास कांबळे आम्हाला सगळ्यांची इच्छा होती। मात्र आपण पाहिलं असे डोक्यात घेऊन त्यांनी एक मधुमेही रुग्णांना चांगल्या पद्धतीची जीवनशैली आता त्यांच्याकडून एक महाराष्ट्र दिनी एक वेगळी अशी खाद्य जत्रा आणि मधुमेहाच्या संदर्भात मार्गदर्शन होणार असा एक मोठा कार्यक्रम होणार आहे की जे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सर्वांच्याच आरोग्यासाठी दैनंदिन आपली जी दिनचर्या आहे त्याच्या आखणीसाठी उपयुक्त ठरणार आहे।